तुम्ही काहीतरी बोलत आहे आणि समोरच्याने ते ऐकावं. तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. त्याच क्युरिओसिटीने समोरच्याने ते ऐकलं पाहिजे. हा जो अट्टहास आहे आणि हे जे कधी-कधी आपल्याला वाटतं, की समोरचा व्यक्ती ऐकत आहे, ॲक्चुअली कधी-कधी तसं नसतं. कधी तुमची पोस्ट अशी असते, कधी तुमचं वय असं असतं, कधी तुमचं नातं असं असतं, की समोरच्या व्यक्तीला ते ऐकून घ्यावं लागतं. कधी-कधी ना आर्ग्युमेंटमध्ये पडू नये म्हणून सुद्धा मुकाट्याने ते ऐकलं जातं. तुम्हाला ॲक्चुअली मूर्खात काढलं जातं. कारण त्यांना वाद वाढवायचा नसतो. तर समजून घ्या, की समोरच्या व्यक्तीला ना आपल्याला कंट्रोल करायचा नाही आहे. आपल्याला बोलायचं आहे, आपण बोललेलं आहे, समोरच्याने ते तेवढ्याच क्युरिओसिटीने ऐकलंच पाहिजे, त्यावर इम्प्लिमेंट केलंच पाहिजे, हा अट्टाहास ना आपल्याला सोडून द्यायचा आहे. आपलं काम आहे सांगणं, आपण ते सांगितलेलं आहे, विषय संपला. समोरच्या व्यक्तीने ते ऐकावंच, ही जी धारणा आपण मनात ठेवतो ना, ह्याच्याने नाती दुरावतात, रिलेशन खराब होतात. त्यामुळे असं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे.